मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये जात भेट घेतली। अंबादास दानवे यांच्याकडून जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। तर जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। तर अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अंतरवाली सराटीमध्ये आता अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। माध्यमांशी ते संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस देखील केलेली आहे। राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ देखील दुपारी मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे। तत्पूर्वीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आज 6वा दिवस। तर आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सगळ्यात महत्वाची आहे। प्रकृती सोबत त्यांनी जो लढा उभा केलाय त्याच्यासोबत संपूर्ण समस्त मराठा समाज उभा आहेच। परंतु 6 दिवसापासून या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला गेला। संपर्क साधला, समाधानकारक चर्चा नाही झाली, परंतु काहीतरी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भात 1-2 दिवसात सगळ्यांना एकत्र करून तोडगा काढण्याचा जो सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे याविषयी लवकर भूमिका घेण्याचं एक आश्वासन मला तरी या फोनवर आता दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे। परंतु एक मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजातील नेतृत्वाने आता एकत्र होऊन याविषयी भूमिका घेण्याची आवश्यकता, त्याची तयारी आम्ही केली। तर तानाजी सावंत साहेब हे सुद्धा एक राज्य शासनाचे मंत्री म्हणून एक मराठा समाजातील एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सगळे या चळवळीशी जोडलेलो मागच्या 8-10 वर्षापासून। मनोज जरांगे पाटील आता नेतृत्व करतायत आणि या नेतृत्वाचा लढा, याचा आदर आता महाराष्ट्र करतोय, देश करतोय। मात्र या लढ्याला यश यावं म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय। आता मुख्यमंत्र्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहे। परंतु सरकारचा अधिकृत अजूनही कोणतं शिष्टमंडळ जे सरकारी ज्याला शासनाची मान्यता असलेलं कोणतंही मनोज जरांगे पाटलांची चर्चा करायला आलेलं नाही। 6 दिवस झाले फक्त तहसीलदारी झालेले आहे। बाकी कोणता अधिकृत मंत्री सरकारच्या वतीने अधिकृत बोलणी करायला आलेला नाही। हे सुद्धा खेदजनक आहे, एवढं मी सांगतो। बिलकुल सरकारने भूमिका वाशीला येऊन मोठा गुलाल सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगावर घेतला तर ते काम करणं मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती। नुसता गुलाल घ्यायला होतं का, खोट्या घोषणा करायला होतं का? आम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती। मराठा समाजाची फसवणूक या वाशीला जे सर्क्युलर देऊन सरकारने केलेली आता स्पष्ट भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांची बाबतीत। माझं म्हणणं आहे की मराठवाड्यातले मंत्री त्याच्यात असावे, बाकीच्या बाहेरच्या मंत्र्यांना या प्रश्नाची जाणीव नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याचा आपलेपणा जो आहे तो नाही। म्हणून मराठवाड्यातला मंत्री या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। ते कोण असावं ते सरकारने ठरवावं। असं बोलले आम्ही आहोत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सगळ्या न्यायासाठी। आम्ही या सगळी जनता उभी या भागात, त्याच्यामुळं त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, एवढं स्पष्ट सांगतो। ते जे निर्णय घेतील त्याच्यामागे आम्ही आहोत एवढं सांगतो। घेतला नाही सरकारने ताबडतोब निर्णय, कारण सरकारने सर्क्युलर त्या अर्थ काढलं, सगळं सर्क्युलर ऑब्लिगेशन येत असं त्याला काय एवढं धीरे ते मंत्री म्हणून नाही तर ते या मराठा समाजाच्या एक चळवळीतले ते सुद्धा एक तसं मी आणि ते कार्यकर्ते आहोत म्हणून ते सुद्धा इथं आलेले। अधिकृत त्यांना सरकारने नेमलं, आमचं तर स्वागत आहे त्यांना नेमलं सरकारने, असं आमचं म्हणणं आहे।
हे पाहिजे पक्ष म्हणून भूमिका नाही, इथे एक मराठा समाज म्हणून भूमिका घेण्याची आवश्यकता, ती भूमिका घ्यायची आमची तयारी. पक्षाने भूमिका केली. उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले. आता मी उद्धवजी ठाकरे साहेबांना इथे येताना फोन लावला, या भूमिकेला आमचा पाठिंबा. हॅलो. तर अंतरवाली सराटीमध्ये अंबादास दानवे हे मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते. जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. मी प्रवासामध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्याशी देखील फोनवर बोललो असं महत्त्वाचं विधान देखील अंबादास दानवे यांनी केलं. अंबादास दानवे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.